नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओवर। आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग ही मालिका। आज आपल्याला दाखवले होते की सायली आणि अर्जुन झोपलेले असतात, पण सायलीला काही झोप लागत नाही आणि अर्जुन पण काही झोपत नाही। सायली विचार करत असते की उद्या काय होणार आणि सायली पाहते अर्जुन झोपलं का, पण अर्जुन पण झोपलेला नसतो। मग सायली विचार करत असते की हे झोपले असतील का आणि अर्जुन पण ते पण विचार करतो। मग नंतर आपल्या पुढच्या भागात दाखवले येते की सायली झोपी जाते आणि अर्जुन पण झोपी जातो। मग नंतर सायलीला एक भयानक स्वप्न पडलेला असतो की प्रतिमा ते सायलीला म्हणत असते, सायली मला वाचव, आणि सायली काय करू शकत नाही आणि सायली पण ओरडत असते, पूर्ण आत्या पूर्ण आत्या पूर्ण आत्या मी आहे ना, का भीते, असं सायली म्हणत असते। पण सायली तिथंच थांबलेली असते, ती काय पुढे जाऊ शकत नाही। हे सायलीचं भयानक स्वप्न असतो। मग नंतर पूर्ण आत्या म्हणते की सायली मला वाचव आणि लगेच सायली उठते आणि अर्जुन म्हणतो, काय झालं सायली, असं का ओरडतेस। मग नंतर सायली म्हणते, मला एक खूप भयानक स्वप्न पडलेलं। मग नंतर अर्जुन म्हणतो, भिऊ नको, हे घे पाणी पी आणि काही चिंता नको करू, काही नाही होणार आणि हे स्वप्न आहे तुझं, असं अर्जुन म्हणतो। मग नंतर सायली म्हणते, मला एक खूप भयानक स्वप्न पडलेलं, पूर्ण आत्या तिथे होते आणि ती मला वाचव करत होते, पण मी तिला वाचू शकले नाही, मी तिथेच थांबत होते, पण मला चलताच येत नव्हतं, असं ती अर्जुनला म्हणते। मग नंतर अर्जुन म्हणतो, तू झोप बरं, आता हे स्वप्न आहे। मग नंतर सायली म्हणते, मी फोन करू का पूर्ण आत्याला। मग नंतर अर्जुन म्हणतो, हे बघितलं का टाईम तुझं, आता किती झालेत आणि किती वाजलेत, पूर्ण आत्याला डिस्टर्ब होईल, पूर्ण आत्या झोपली असेल, असं। मग नंतर सायली म्हणते, ठीक आहे, तिला प्रॉब्लेम होईल, मी असं काय करू नाही शकत, तर मग मी आता तिला फोन लावणार नाही, असं ती अर्जुनला म्हणते। अर्जुन ठीक आहे म्हणतो। मग नंतर सायली म्हणते, आता मी झोपते। अर्जुन म्हणतो की हो सायली, आता तू झोप। मग नंतर अर्जुन सायली दोघं झोपी जातात। आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले येते की पूर्ण आत्या पण उठलेली असते, तिला पण कोणी तर मारायचं प्रयत्न करत होतं। मग नंतर आपल्या पुढच्या भागात दाखवले येते की सुमन ते, प्रतिमा त्या तुमच्या पोटात आता काय नाही आहे, काहीतरी खाऊन घ्या, आणि हे सर्व त्याच्यामुळं झालेलं असतं, जे हल्ला आज रात्री झालेला असतं, म्हणून प्रतिमा त्या खूप डिस्टर्ब असते आणि तिला खूप चिंता झालेली असते आणि ती तिच्याच गुंग असते, ती काही बोलत नाही। मग नंतर प्रतिमा त्या काय म्हणत नाही, म्हणून तो म्हणतो की सायलीला बोलवायचं का, आणि मग नंतर तो म्हणतो की रात्री कसं फोन लावायचं आणि कसं चांगलं वाटेल, मागच्या वेळेस पण सुभेदारची सगळे पळत आलेले आणि आपली मदत केलेली, पण यावेळेस आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत, असं प्रतिमा आत्याचा म्हणतात। मग नंतर प्रतिमा आत्या हल्ला दाखवले, ती विचार करत असते की तोच आहे का, पण तो माझा हल्ला का करेल, असं प्रतिमा आत्या विचार करत असते। प्रतिमा म्हणते की काहीतरी खाऊन घ्या। सुमन म्हणते, काहीतरी खाऊन घ्या प्रतिमा आत्या, असं तुम्ही उपाशी जमत नाही। मग नंतर तो पण म्हणतो की खाऊन घे काहीतरी, असं उपाशी नको राहूस। विलास म्हणतो, असं आम्ही काय करू ज्याने तू जेवण करशील। मग नंतर प्रतिमा काही बोलत नाही। विलास म्हणतो की मागच्या वेळेस पण सुभेदार पळत आलेले आणि तुला फक्त भास झाला असेल की विलासने तुला मारले, आणि विलास म्हणतो की तू झोप ग आता प्रतिमा, आता असं विचार नको करू। मग नंतर प्रतिमा आणि त्यांचा सीन कट होऊन जातो आणि आपलं कोर्ट दाखवलं येत असतं। मग कोर्टात सर्व जमा झालेले असतात। मग नंतर तिथे पूर्ण आजी काही दिसत नाही, पण सर्व तिथे उपस्थित असतात, प्रियांचे वडील, विलास आणि सर्वे, आणि तिथे प्रिया पण उपस्थित असते आणि साक्षी आणि सर्वे। मग नंतर आपल्या सर्व कोर्टातले माणसं प्रसिद्ध झालेले दिसतात आणि साक्षी आणि विलास पण तिथं असतो, आणि मग नंतर आपल्याला दाखवले येते की तिथे विलास आणि अर्जुन येतात दोघं आणि तिथे बसतात। मग नंतर आता आपल्याला पुढच्याच्यात दाखवले येते की साक्षी आणि साक्षीचे वडील आजूबाजूला बसलेले असतात, आणि मग नंतर साक्षी तिथे बसते आणि सायली इकडे तिकडे बघत असते। सायली पण येते आणि साक्षीला शोधत असते। मग नंतर सायली साक्षीला गटते। मग नंतर सायली म्हणते की साक्षीने ते पेंडंट घातला असेल की नाही। मग नंतर सायली विलासला म्हणते, काय झालं ओ, तुम्ही फोनवर आता काय बोलत होता। मग नंतर विलास म्हणतो की ते प्रतिमा आत्याची काळजी घे, असं विलास म्हणतो, ते सायली ऐकते। मग नंतर सायली म्हणते, काय झालं, प्रतिमा आत्याला काय वाईट तर नाही ना। मग नंतर विलास म्हणतो, काही नाही, फक्त थोडंसं काळजी वाटत होती, म्हणून मी त्यांना फोन केलेला।
मग विलास म्हणतो, काही नाही ग सायली, सर्व ठीक आहे, चिंता नको करू तू आणि एवढी काळजी नको घेऊ. मग नंतर सायली बघत असते की साक्षीने ते पेंडेंट घातलं आहे का, आणि ती सतत गळ्यात शोधत असते साक्षीच्या आणि म्हणत असते खरंच हे पेंडेंट घातलं असेल का, आणि घातलं नसेल तर आज काय होईल. एवढं कॉन्फिडन्सनी आज अर्जुन म्हणतोय, पण आज काय होईल बघू. आणि पुढे आपल्याला दाखवले येते की सायली सतत बघत असते साक्षीच्या गळ्यात की ते पेंडेंट आहे का अर्ध तुटलेलं. तेच एक मोठा सबूत असतो आणि तोच एक मोठा खुलासा निघत असतो आजच्या केसमध्ये. मग नंतर अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड, मी आज खूप मोठी सबूत या कोर्टमध्ये पेश करणार आहे आणि माझं जे पण सबूत असेल ते बघून तुमच्या सर्वांना आश्चर्यचकित होणार आहो. आणि आज मी कोर्टाचा टाईम वेस्ट नाही करणार आणि आजच हा कोर्टाचा लास्ट दिवस असेल, कारण की आजपासून जे होईल ते तुम्ही पाहालच. मग प्रिया म्हणते की बघितलं का अर्जुनचं कॉन्फिडन्स, किती कॉन्फिडन्सने बोलतोय अर्जुन, मला तर वाटते खरंच काय तर मोठा पुरावा आहे. मग तो म्हणतो की काय नाही रे, काय तू चिंता करते, हो असंच बोलत असेल. मग नंतर प्रिया म्हणते, वाटते मला आज माझा आखरी दिवस आहे या कोर्टात, आता मी जेलमध्येच जाईल मला असं वाटतंय. आणि साक्षी पण चिंतित करत असते, ह्याला एवढं कॉन्फिडन्स कुठलं, काय ना काय पुरावा आला की काय अर्जुनकडे, असं ती म्हणते. मग नंतर आपल्याला दाखवलं येतं की साक्षी खूप चिंतित असते आणि सायली पण चिंतित असते, कारण की साक्षीने समजते पेंडेंट घातला असेल तर आज कोर्टाचा खूप मोठा पुरावा निघेल. मग नंतर अर्जुन म्हणतो, मला साक्षीला थोडं पुढं बोलायचे, आणशाल का पुढं. मग नंतर लॉर्ड परमिशन देतो आणि मग नंतर मधुभाऊ पण तिथं असतात आणि साक्षी पण तिथे असते. मग नंतर सायली बघतच असते हे पेंडेंट घातलं आहे का, ती खूप सतत बघतच असते की पेंडेंट घातलं आहे का. पेंडेंट हे खूप मोठी पुरावा आहे आज कोर्टामध्ये, हे सायलीला नक्कीच माहीत असतं, म्हणून ती खूप चिंतेत असते, कारण की मधुभाऊ तिथं पण असतात आणि या पेंडेंटमुळे मधुभाऊ सुटू शकतात, कारण की हा खूप मोठा पुरावा आहे की साक्षीनेच खून केला आहे विलासचा. मग नंतर सायली देवाचे पाया पडत असते की पेंडेंट खरंच तिनं घातलेला असावा. मग नंतर अर्जुन म्हणतो, साक्षी आज मी तुला काही प्रश्न विचारेल, त्याआधी तू म्हण की मी आज कोर्टसमोर जेही काय बोलेल ते खरं बोलेल, कारण की आतापर्यंत तू काही खरं बोललेले नाही, मला पण माहिती आहे आणि कोर्टाला पण माहिती आहे, म्हणून आज थोडंसं खरं बोल. मग नंतर असं म्हणतो. मग नंतर साक्षी काही म्हणत नाही आणि अर्जुन म्हणतो, तू बोल ना, असं बोल की मी आज जेही बोलेल ते खरं बोलेल, या कोर्टासमोर काही खोटं नाही बोलणार. मग नंतर साक्षी विचारत करत असते. मग साक्षीचा लॉयर म्हणतो, माझ्या जे पण क्लायंटवर असं काहीही बोलायचं नाही, कारण की त्याच्यावर प्रेशर होऊ शकतं, आणि असं बोलत आहेत जसं माझी क्लायंट आतापर्यंत खोटंच बोलत आले, कधी खरंच नाही बोलत आहे माय लॉर्ड, हे असं चालत नाही, असं त्याचं लॉयर म्हणतो. मग नंतर अर्जुन म्हणतो, लॉयर तुम्हाला पण माहीत असेल लॉर्ड की हिने आजपर्यंत किती खोटे बोलले आणि हे किती बार जेलमध्ये गेले हे तुमच्या सर्वांनाच माहीत असेल. आणि अर्जुन असं म्हणताच मैपत सर्वे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण की आता काय होईल हे पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही लास्टपर्यंत बघा. मग नंतर साक्षीचा लॉयर म्हणतो की असं बोलतात जसं की हे कधी खरंच बोलत नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो, तुला माहीत नाही का आजपर्यंत किती साक्षी खरं बोलले आणि खोटे बोलले या कोर्टसमोर, हिला जेलमध्ये पण जावं लागलं आहे हे खोटं बोलण्याच्या नादात. तुम्हाला पण माहीतच असेल हे साक्षीचा स्वभाव कसा आहे, ती खोटं बोलते की खरं बोलते, हे असं अर्जुन तिला म्हणतो. मग नंतर अर्जुन हे म्हणताच सायली खूप खुश होऊन जाते, कारण की हे पॉईंट असतं की सायली असं खुश होऊन जाते. आणि अर्जुन म्हणतो की ही कधी खरं बोललेलं तुम्ही ऐकलं आहे का लॉयर मॅडम, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर आपल्या पुढच्या सीनमध्ये दाखवले येते की साक्षी बघतच असते अर्जुनला की हे काय होतं आहे आणि आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि नक्कीच पाहत राहा ही मालिका. मग नंतर आपल्या पुढच्या भागात दाखवले येते की अर्जुन म्हणतो मागच्या वेळेस पण साक्षीने 10,000 दंड भरलेला खोटं बोलला म्हणून तुम्हाला माहीत नाही का, असं अर्जुन लॉयरला म्हणतो. मग नंतर लॉयर काय म्हणत नाही आणि गपचूप बसते, कारण की ह्याच्या पुढे काय उत्तरच देऊ शकत नाही ती, कारण की अर्जुनने एवढं ठोस बोललेलं असतं की ती गपचूप बसते. मग नंतर लॉयर म्हणतात काही म्हणत नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्हाला बुटीक माहीत आहे का,
तुम्हाला बुटीक माहीत आहे का? म्हणतं अर्जुन सतत प्रश्न विचारत असतो. मग ती नाही म्हणते आणि मग म्हणते तुम्हाला खरंच नाही माहीत का? आणि मग नंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की तुम्ही मधुभाऊच्या अनाथाश्रममध्ये आधी गेलेलात का? कधी आत जाऊन बघितलेलं का? मग नंतर साक्षी म्हणते नाही, मी कधीच नाही बघितलं. मी फक्त बाहेरून बघितलेलं, पण आत जाऊन कधीच नाही बघितलं. फक्त मी एकदा गेलेले बाहेर, पण मी आत नव्हते गेले, असं तो अर्जुनला म्हणते. मग नंतर अर्जुन म्हणतो नक्की ना? नक्की तुम्ही आत नव्हता गेला, फक्त बाहेरूनच चक्कर मारली? हो. मग साक्षी म्हणते हो, मी आत नव्हते गेले, फक्त बाहेरच थांबले होते आणि आत जायचं असं काय कारणच नव्हतं ना की आत जाऊ मी, आणि असं आत जाऊन काय करणार होते मी, असं साक्षी अर्जुनला म्हणते. मग नंतर अर्जुन म्हणतो ओके माय लॉ, बघा तुम्ही ऐकलंच असेल की हे दोघी जागी नाही गेली. मी अजून एक प्रश्न विचारायचा, मला मी विचारू शकतो का? मग नंतर लॉर्ड परमिशन देतात. मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही ब्युटिकमध्ये गेलेलं आहे का कधी? मग नंतर साक्षी म्हणते इथे हा प्रश्न का आणि ह्याचा आणि त्याचं काय संबंध, असं. मग नंतर अर्जुन म्हणतो संबंध आहे, तुम्ही फक्त जे बोलले ते उत्तर द्या. मग नंतर साक्षी म्हणते हो ठीक आहे. मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही आधी कधी बुटीकमध्ये गेलेला का? आणि तो नाव सांगतो. मग नंतर साक्षी म्हणते नाही, मी कधीच नाही गेले या बुटीकमध्ये आणि मी इथे का जाऊ, असं अर्जुनला म्हणतं. मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही नक्की नाही गेले, परत तुम्ही आठवण करा कधी गेलात का तुम्ही? मग नंतर साक्षी म्हणते मला काही आठवत नाही आहे की मी गेले की नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो बघा ह्यांना हे आठवत नाही की हे गेले की नाही, काय नाही मी तुम्हाला आठवून देते, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर साक्षी चिंतित झालेली असते, मैपत चिंतित असतो, सर्व चिंतित असतात की अर्जुन काय म्हणतोय, खरंच खूप मोठा पुरावा आहे का अर्जुनकडे, असं सर्व चिंतित आलेले असतात. मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही नक्कीच नव्हते गेला ना, चला मी तुम्हाला एक रिसिप्ट दाखवतो, तुम्हाला याने सर्व ध्यानात येईल की तुम्ही गेलेला की नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो की हे बघा माय लॉर्ड, येथे बुटीकचं रिसिप्ट आहे आणि हे मधुभाऊच्या अनाथाश्रममध्ये पडलेलं, म्हणजे हेच सिद्ध होतं की साक्षी आत गेलेल्या आणि साक्षी खोटं बोलते. आता बघा हा दर्शकांनो किती खूप मोठा ट्विस्ट येणार आहे या भागामध्ये. मग नंतर अर्जुन म्हणतो बघा तुम्ही बघितलं का, म्हणजे आत साक्षी प्रेझेंट होती, पण आपल्याला आता सांगितलेलं गेलं आहे की ती फक्त बाहेर होती आणि ह्या बुटीकमध्ये रिसिप्टमध्ये साक्षीचं नाव आहे आणि तिचं मेंबरशिप पण आहे तिथे, आणि मी जाऊन तिथे चौकशी केली की तिथे साक्षी येत जात होते आणि साक्षी तिथे शॉपिंग पण करते, असं तिथे बघितलेलं होतं. मग नंतर लॉर्ड वाचतो की काय आहे. मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्हाला आता कळालंच असेल की काय आहे या बुटीक, आणि बुटीकला साक्षी जाते हे खरं आहे. आणि मग नंतर अर्जुन हे खूप मोठा पुरावा देतो, कारण की एक मोठा पुरावा अर्जुनच्या हातात आलेला असतो. मग नंतर आपला मधुभाऊला दाखवलं येतं. मग नंतर तिथे प्रिया खूप टेन्शनमध्ये असते की आता आपण गेलो आणि आता आपला भांडा फुटला, कारण की अर्जुनच्या हातात खूप मोठा पुरावा आलेला असतो. मग नंतर साक्षी पण विचारच करत असते, साक्षीला काय बोलायचे हेच नसतं की आता साक्षी विचार करते की आता मी काय बोलू. मग नंतर मैपत खूप रागात आलेला असतो आणि त्याला खूप टेन्शन होतं की आता मी गेलो आता काय होणार. मग साक्षीचा लॉयर उठतो आणि टाळ्या वाजत उठतो, वा वा अर्जुन वा, तू काय पेश केले, वा वा, असं तारीफ करत असते अर्जुनची आणि टाळ्या वाजवत असते. मग नंतर ती म्हणते माय लॉर्ड, आणि ह्या एका रिसिप्टमुळं असं का होईल की माझी क्लायंट तिथं गेले आणि तिथं थांबलेली, असं कसं प्रसिद्ध होईल की तिथे मधुभाऊच्या अनाथाश्रममध्ये साक्षी प्रेझेंट होते, आणि ह्या एका चिठ्ठीमुळं तुम्ही असं मानू शकता का माझी क्लायंट खुनी आहे. मग नंतर मैपत खुश होऊन जातो, कारण की अर्जुनला ठेसा दिलेला असतं आणि अर्जुन काहीच बोलत नाही. मग नंतर अर्जुनला म्हणतं की एक मिनटं, सगळे तर पुरावे जळालेले ना, तर मग हे तुम्हाला कुठून सापडले. आणि मग नंतर हे अर्जुन ऐकताच खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती म्हणते की सर्व पुरावे तर जळाले ना, याच मागच्या दिवसात तुम्ही बोललेलं की सर्व पुरावे जळले, मग नंतर हे पुरावा कुठून आला तुमच्याकडे, असं ती म्हणते. मग नंतर अर्जुन खूप चिंतित झालेला असतो आणि ती म्हणते, आणि सर्व खुश असतात, प्रिया खुश असते, मैपत खुश असतो. मग नंतर ती म्हणते तुम्ही खरंच विलासचे शिष्य आहात की सगळं खोटं आहे आणि तुम्ही असं सिल्ली मिस्टेक करता, असं ती म्हणते. आणि अर्जुनला
खूप राग येतो तिचा, कारण की असं बोललेलं असतं. विलासला पण खूप राग येतं, कारण की त्याला असं म्हणतात आणि त्यांच्या शिष्याला असं म्हणतात. मग नंतर महिपत खूप खुश होऊन जातो की आता बघितलं ना अर्जुन, तू काय झालं तुझ्यासोबत आणि माझ्याशी लढणं म्हणजे आता काही नाही, असं महिपत म्हणतो. मग नंतर आपल्या पुढच्या भागात दाखवले येते की लॉयर म्हणतो की हे सर्व खोटं आहे माय लॉर्ड, सगळं ह्याच्या काय पुरावे आधी नष्ट झालेले, हे कुठून पुरावा आला मग, असं ती म्हणते. मग नंतर अर्जुन काहीच म्हणत नाही आणि सायली खूप चिंतेत असते की हे काय झालं, आता काय होणार कोर्टात, आता काय होईल, असं सायली विचारच करत असते आणि म्हणते की आता काय होईल, हे पुरावा एवढं चांगलं मेहनत केलेलं आणि आता कुठून, आता काय होईल, असं सायली विचार करते. मग नंतर लॉर्ड म्हणतात अर्जुन तुम्ही काय बोलू शकता का मागे, नाही तुम्ही काय नाही बोलले तर मग हे पुरावा सिद्ध नाही होणार या कोर्टात, असं लॉयर म्हणतो. आणि असं लॉर्ड ऐकूनच सायली खूप टेन्शन असते आणि साक्षी खुश होऊन जाते की आता हे पुरावा मान्यच नाही करणार, आता ह्यांनी काय केलं आहे. मग नंतर लॉयर पण खूप खुश असतो, पण अर्जुन काहीच म्हणत नाही. तेव्हा तर परत लॉयर म्हणतो की खरंच सांग, हा पुरावा खरंच खरा आहे का, आणि ह्या पुराव्याबद्दल तुम्ही काय म्हणताय का, न म्हणत असं तर मग हा पुरावा आम्ही खोटं मानू या कोर्टात, असं मग नंतर लॉर्ड असं म्हणतो. मग नंतर साक्षी खूप खुश होऊन जाते, कारण की तिच्याच मग नंतर आपल्याला एक ट्विस्ट दाखवली होती की मागं इन्स्पेक्टर येतो आणि म्हणतो थांबा, मी या पुराव्याबद्दल मी काही तर म्हणणार आहे, असं म्हणतो. आणि तिथे इन्स्पेक्टरला बघून सर्व खूप चकित होऊन जातात की इन्स्पेक्टर कुठून आला. आणि मग नंतर साक्षी पण चकित झालेली असते की इन्स्पेक्टर का आला या कोर्टात. मग नंतर कोणीही काही सगळे शांत झालेले असतात आणि इन्स्पेक्टर म्हणतो माय लॉर्ड मला काही तर म्हणायचं आहे, मी काय म्हणू शकतो का. आणि लॉर्ड म्हणतात हो सायलीजी तुम्ही खाली जावा आणि इन्स्पेक्टरला येऊ द्या वरी. मग नंतर साक्षी खाली जाते आणि इन्स्पेक्टरवर येतात आणि म्हणतात मला ह्या पुराव्याबद्दल काय तर मोठी बातमी मी तुम्हाला सांगायची आहे आणि मी आधी हे सांगितलं नव्हतं, म्हणून मला आता हे सांगायचं आहे. आणि ह्या पुराव्याबद्दल मीच हा पुरावा अर्जुनला दिलेला आणि या उपस्थित झालेलं. मग नंतर सायली पण बघतच असते इन्स्पेक्टरला, सगळ्यांची नजर इन्स्पेक्टरवर असते की आता इन्स्पेक्टर काय बोलणार आहेत. मग नंतर इन्स्पेक्टर म्हणतो हे सर्व पुरावे जेव्हा जळत होते त्याच्याहून थोडेसे पुरावे मी माझ्या ड्रॉवरमध्ये आणून ठेवलेले, म्हणून ते पुरावे जळाले नाही. आणि पुरावे जळाले आणि माझ्याकडे जे ड्रॉवरमध्ये पुरावे होते ते मी तसेच ठेवलेले. मग नंतर अर्जुन आणि सर्व खुश होऊन जातात, कारण की हा मोठा पुरावा त्यांच्या घरी समर्पित असतो. मग नंतर तो म्हणतो की मी हे पुरावा अर्जुनला दिलेला आणि अर्जुनले उपस्थित केला. मग लॉयर म्हणतो आत्ता तुम्ही दाखवताय, आधी का नाही दाखवलं, मग आधी तुम्ही दाखवू शकला असता ना. मग इन्स्पेक्टर म्हणतो की माझी नोकरी जाईल म्हणून मी घाबरलेलो आणि असं हे गुन्हा आहे, मला माहिती आहे, मी लपून ठेवलं, हे माझ्याशी चूक झालं, असं इन्स्पेक्टर म्हणतो. आणि मग महिपतला खूप राग येत असतो, महिपत खूप टेन्शनमध्ये असतो की सर्व पुरावे जळाले नाही, अरे यार आता काय होईल या कोर्टात, असं वाटतं. मग नंतर इन्स्पेक्टर म्हणतो हा सर्व पुरावे खरे आहेत आणि माझ्या ड्रॉवरमध्ये होते, मी तुम्हाला सांगतोय. मग नंतर हे पुरावे खरे असतात. आणि मग नंतर आता पुढच्या भागात काय होईल हे पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनल आणि नक्कीच पुढे पाहत राहा.